एक चिमणी होती आणि एक साधू होता. साधू गावच्या बाजूला येऊन राहिला आणि त्याने एक आश्रम तयार केला. आश्रम तयार केल्यानंतर तो तिथे राहू लागला आणि त्याला कोणी गावातून जेवण वगैरे द्यायचं ते त्यानं खायचं आणि उरलेलं बाजूला एक चिमणी खायची आणि एक कावळं खायचं. दररोज चालत राहील त्या कावळ्याला आणि चिमणीला एवढा लळा लागला त्या साधूचा की तो दररोज यायचे. एके दिवशी काय झालं, गावामध्ये कावळ्यापेक्षा काही 2-4 कावळे बेकार असतात, म्हणजे आपले माणसं असतात ते, म्हणजे त्यांना दररोज कोणाला तरी चुची मारलेच की जमत नाही. तर तसे काय असतात. तर ते एक माणूस म्हणला, साधू आला म्हणला, याला एवढे लोक मानायला लागले पण हे दर्शनाला जागृत असे महाराज आहेत, चांगले आहेत असं म्हणायला लागले. सगळं गावच तिकडं चाललं, याचा आश्रमच फुकून दिला तर काय करेल. म्हणजे चांगल्या विचाराचे माणसं खूप असतात. त्यानं गेला, दुपारी कोण नसताना त्या आश्रमाला काडी लावली, आश्रम जळायला. आश्रम जळायला लागला तसा कावळा असा निलगिरीच्या झाडावर जाऊन हसायला लागला. म्हणजे त्यानं किती महिने त्या साधूचं अन्न खाल्लं पण तरी हसायला लागला. तो कावळाच होता. पण चिमणी रडायला लागली की आता आश्रम जळाला, साधू पण येणार नाही, तर जेवण पण येणार नाही आणि मला आणि कावळे दादाला खायला मिळणार नाही. तर त्यांनी काय केलं, चिमणी पळत पळत बाजूच्या तलावावर जायची, चुचीमध्ये पाणी घ्यायची आणि आश्रमावर आणून सोडायची. तो कावळा आणखी हसायला लागला, ही किती येडी आहे आणि हिला कळतंय का काही, हिच्या त्या चुचीतल्या पाणीनं किती विजणार आहे आश्रम. परंतु त्यानंतर सगळं झालं, लोक आले, मग लोकांनी बघितलं की चिमणी आणते पाणी सोडते, ते आश्रम जळून गेला. कावळा हसत बसला. पण कावळ्यानं पुन्हा चिमणीला विचारलं, तू किती येडी आहे, तू जाऊन किती बरे हलपाटे केले आणि पाणी टाकलं, आणि पाणी टाकून ते काय झालं, आश्रम तर जळून गेला, साधूचं सगळं जळालं. तर चिमणी म्हणली, ते जळालं तर मला काही त्याचा पश्चाताप नाही, परंतु ज्या दिवशी कधी इतिहास लिहिला जाईल तर आग विझविणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव राहील आणि आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये तुझं नाव राहील. हे फरक आहे. ज्याला कोणाला चांगलं काम करायचं आहे, श्रीरामाला पण खडोळी खार आपली, खारीनं सुद्धा शतू बांधण्यासाठी 2 कंकर टाकून मदत केली. तर मदत करणाऱ्याची एक वेगळी लिस्ट असेल आणि मदत न करणाऱ्याची वेगळी लिस्ट राहील. तर जीवनामध्ये कधीही कुणाविषयी पॉझिटिव्ह राहा, त्याला मदत करा, कोणाला कशाची अडचण असू द्या शक्य तेवढी मदत करा. एवढंच मी या प्रसंगी सांगेन आणि माझे 2 शब्द